खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। गावात कोयता घेऊन दहशत, व्यावसायिक व मुलींची छेडछाड। कापडणे गावातील गावगुंडांचा बंदोबस्त करा, नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। धुळे तालुक्यातील कापडणे गावात दहशत माजवणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, यासाठी कापडणे गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। गावातील राहुल पांचाळ आणि उमेश शिलावट यांनी गावातील व्यावसायिक तसेच महिला मुलींची छेडछाड करत असल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। हातात कोयता घेऊन दहशत माजवत असणाऱ्या गावगुंडांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलाय। सोनगीर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या गावगुंडाबाबत तक्रार देऊनही कुठलीही कारवाई करण्यात येत नाहीये। यामुळे येणाऱ्या काळात जर पोलीस प्रशासन कारवाई केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्यावर कठोर पावलं उचलली जातील आणि याची सर्वस्व जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत, योगेश पाटील। जेव्हा आम्ही या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी आमच्यावर कोयत्याचा हल्ला केला गेला कारण नसताना, त्याच्या आधीही 10वीच्या परीक्षेमध्ये त्याच्यानंतर गावामध्ये कोयता बिंदासपणे असं गावात मिरवून ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात। याच्या आधीही अनेक गुन्हे त्यांनी केलेले, पण गुन्ह्याची नोंद होण्याआधीच सोनगीर पोलीस स्टेशनवाले ते सोडून देतात। त्यांची एवढी मजुरी आहे, त्यांची एवढी सेवा चालते, तर कापडण्यामध्ये जेव्हा त्यांना अटक करायला आलेली गाडी होती त्या गाडीमध्ये ते बसून सिगरेट प्याले, सिगरेट पिऊन त्यांना पाण्याची बॉटल त्यांना पुरवण्यात आली। असे त्याच्यानंतर तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेला तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर अशी बूट वाजून आणि त्यांच्यासमोर शिक्षा म्हणून ते काय करत होते की डायरेक्ट त्या ठिकाणी तुला मारून टाकू, कोयत्याने कट्टा घेईल, तुला मारून टाकू, अशी आमच्या जे भैयादादा आहे त्यांना धमकी देत होते। ह्या धमकीतून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे पोलीस आमचे सर्व बांधलेले आहेत, आम्ही आपटे देतो, आम्ही चोऱ्या करतो, आम्ही वाटा पाडतो, अशा अनेक गोष्टी त्यांच्या पोलिसांसमोर झाल्या। तरीसुद्धा पोलिसांनी आम्ही जात नाही तोपर्यंत कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि त्या आमच्या पुढे त्या कापडण्यामध्ये परत ते कोयता फिरवला त्यांनी। मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की हे जे दहशत आहे, कोयता गँग आहे, यांचा नायनाट व्हायला पाहिजे। कारण आमचं कापडणं गाव तंटामुक्त गाव आहे आणि या गावामध्ये जर असे दहशत वाजत असतील, पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी हात असेल तर त्यांना निश्चित शिक्षा व्हायला पाहिजे। कारण आम्हाला इथपर्यंत यायचं कारण असं आहे की पोलीस प्रशासन, सोनगीर पोलीस प्रशासन या ठिकाणी अजिबात लक्ष देत नाही। 4 दिवसापासून फिरत असलेला जो व्यक्ती आहे त्याला आज कुठेतरी घेऊन गेले असतील कार्यवाही दाखवण्यासाठी, कारण त्यांना मेसेज गेला की जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आज कुठं कार्यवाहीसाठी घेऊन गेले। आणि याच्यानंतर जर या प्रशासनाने लक्ष दिले नाही तर गावाच्या लेवलवर आम्ही ग्रामसभा घेऊन जे आम्हाला कारवाई करायची आहे ते आम्ही कारवाई करू। कारण प्रशासन जर लक्ष देत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुठं, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। मग आमच्या गाव लेवलवर आम्ही ते निर्णय घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे आणि होणारच करावीच लागणार आहे, नाहीतर मग आम्ही पोलिसांवरचा आणि प्रशासनावरचा पूर्ण विश्वास उडणार आहे। कारण हे ग्रामस्थ आमचे कापडणेवासी आहे, हे सर्व चिडलेले आहेत। काल पण जवळजवळ 300-400-500 लोकांनी निवेदन दिलं कापडण्यामध्ये। असं एवढे जर त्रास होत असेल तर आम्हाला कुठलं तरी पाऊल उचलावं लागेल आणि त्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो, तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी, तर त्या पहिले एक गाडी जात होती 407, त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला, त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती तर आमच्या जवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला। त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते। त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते। तर अशा हल्लेखोरांना अटक करा आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही, तर सोनगीर पोलीस स्टेशनतील
सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण ग्रामसेवक ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात. कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते. फक्त जनताच करू शकते. मग त्यावेळेस पोलिसही काही करू शकत नाही. मयूर पाटील, आमच्या श्रीराम चायनीज आमचे हॉटेल आहे. आमच्या हॉटेलवर त्यांनी हल्ला केला होता कोयत्याने. तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तुझा गेमच करू असं. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जिल्हा न्यायालयाला पण सोनगीरला पण आम्ही गेलो. म्हणून माझी विनंती आहे की हल्लेखोरांना लवकर अटक करा आणि कापडणे ग्रामस्थांना सर्व महिलांना न्याय द्या. बस एवढंच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.